उद्या म्हणजेच 26 मे पासून पुणे शहर एका अभूतपूर्व संकटाचा सामना करणार आहे। पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। शहरातील नागरिकांसाठी हा एक मोठा धक्का आहे। याचे परिणाम काय असतील, कोणकोणत्या गोष्टींवर याचा थेट परिणाम होईल, सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सुरुवातीला पाहूयात जमावबंदीचा हा आदेश नेमका काय आहे। तर पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वपूर्ण आदेश काढलाय। त्यानुसार 26 मे पासून पुणे शहरात जमावबंदी लागू होईल। याचा अर्थ कलम 144(1)(3) अंतर्गत पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र यायला मनाई असेल। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या असतानाच प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। 26 मेच्या रात्रीपासून पुढचे 14 दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलन, मिरवणुका आणि सभा घ्यायला पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे। सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(2)(3) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। आगामी बकरी ईद तसंच इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अलर्ट जारी केलाय। पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार पुढचे 14 दिवस कोणत्या गोष्टींवर कडक कायदेशीर निर्बंध असतील पाहूया। सगळ्यात आधी मोर्चे आणि सभांना बंदी। 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी असेल। शस्त्र आणि घातक वस्तू बाळगण्यास मनाई। तलवार, भाला, काठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी केली जाईल। त्यासोबतच दगड गोळा करणं, क्षेपणास्त्र किंवा अस्त्र तयार करणं तसंच कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर सुद्धा निर्बंध असतील। आक्षेपार्ह घोषणा सुद्धा देऊ शकणार नाही। सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा अर्वाच्य घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावर बंदी असेल। तसंच कोणत्याही नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या चित्राचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याला सुद्धा मनाई आहे। शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्र, चिन्ह, फलक वापरणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई केली जाईल। जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचं उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर पोलीस त्या वस्तू जप्त करतील आणि तात्काळ संबंधित व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल। याच दरम्यान पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं यासाठी सुद्धा आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजक्त नायर यांनी सगळ्या विभाग प्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिलेत। महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचं योग्य नियोजन करावं असंही त्यांनी निर्देश दिलेत। याच वेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामानिमित्त मंत्रालय, उच्च न्यायालय किंवा इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी, बस किंवा रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा। अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं असं सुद्धा सांगितलंय। अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातला 1 दिवस मेट्रो, लोकल, सार्वजनिक बसनं प्रवास करावा। सोबतच सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाजासाठी दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा। सगळ्या बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र हे सगळं ऑनलाईन पद्धतीने नियोजित करावं, आयोजित करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। आणि त्यामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या सूचनांचं पालन केलं जातं का आणि सोबतच पुणेकर या जमावबंदीला किती सिरियसली घेतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर पुणे पोलिसांनी नागरिकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय। कोणतीही मनाई मोडल्यास, कायदा मोडल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय। पण तुम्हाला या निर्णयाविषयी, या जमावबंदीविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।